अनिवार्य शब्द काढून जी अनिवार्यता मराठी लोकांवरती आणलेली आहे, या चिमुरड्या पोरांवरती आणलेली आहे, ती मला वाटते लाजिरवाणी. लाज वाटायला पाहिजे की असा शब्दच्छल करून तुम्ही अशा पद्धतीनं एखादी गोष्ट त्या पोरांसमोर आणून टाकणं. शिकणार आहेत ती मुलं 5वी पासून, कुठेही जाणार नाही आहेत, तुमच्या शाळांमध्ये शिकणार आहेत. तुमची मुलं कदाचित बॉम्बे स्कॉटिश आणि इकडे तिकडे शिकत असतील, ही मराठी पोरं तिथल्याच आजूबाजूच्या शाळांमध्ये शिकतात. ह्या जगाच्या स्पर्धेमध्ये टिकावं म्हणून त्या माय माऊलीला मोलकरणीला सुद्धा वाटतं की माझं पोरगं इंग्रजी शाळेत गेलं पाहिजे, म्हणून ती अधिक कष्ट करते, 4 घरची भांडी अधिक घासते. तो कॉन्फिडन्स तुम्ही तिच्यातला घालवला, या राजकारण्यांनी घालवला की मराठी शिकून सुद्धा तुम्हाला तिथं पोचता येतं. हा कॉन्फिडन्स तुम्ही घालवला मराठी शाळा बंद पाडून. राजकारण्यांनी याचा नीट विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टीचं राजकारण करायला पाहिजे, सेटिंग्स कुठल्या गोष्टीमध्ये केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टीसाठी आपण झगडलं पाहिजे. राजकारण लखलाब आहे, तुमची सत्ता हजारो वर्ष राहो, हिंदीला विरोध नाही आहे, पण जेव्हा जोपर्यंत मराठी पूर्णपणे त्याच्या नसानसामध्ये भिनत नाही आहे 4थी 5वी पर्यंत, तोपर्यंत हिंदी आणू नका. इतकंच म्हणणं आहे. 5वी पासून तर हिंदी शिकतोच.